कंत्राटी कामगारांसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे मित्रांनो। कारण तुम्ही, तुमचे नातेवाईक, तुमचे मुलं किंवा जवळचे मित्र जर कंत्राटी कामगार म्हणून कोणत्याही ठिकाणी कोणत्याही कंपनीमध्ये कामगार म्हणून जर काम करत असतील किंवा तात्पुरत्या स्वरूपात कामगार म्हणून जर काम करत असतील तर त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची होणार आहे। त्याचं कारण असं आहे मित्रांनो, या योजनेमधून कामगारांना आरोग्यविषयक लाभ तर मिळणारच आहेत, पण त्या पलीकडे जाऊन सांगतो कामगारांना जीवनभर फायदे मिळणार आहेत। काय आहे योजना, लागणारी कागदपत्र कोणती आहेत, अर्ज कसा करायचा आणि मिळणारे लाभ काय आहेत, या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। गेली 8 वर्ष कामगार विभागामध्ये प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव असल्यामुळे प्रत्येक योजनासाठी लागणारी महत्त्वाची असे कागदपत्र आणि योग्य तांत्रिक माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो। त्यामुळे बांधकाम कामगाराशी संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी आपलं हे जे चॅनल आहे योजना कट्टा, ते योजना कट्टा चॅनल आता सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात देखील योग्य प्रकारची माहिती मिळेल। तर मित्रांनो, पुढे पाहूया कोण कोण पात्र आहे। सर्व ठिकाणी काम करणारे कामगार, कारखाने, रेस्टॉरंट या ठिकाणी काम करणारे कामगार, रोड मोटर ट्रान्सपोर्ट प्रतिष्ठान या ठिकाणी काम करणारे कामगार, त्याचबरोबर खाजगी हॉस्पिटल, दवाखाने, प्रायव्हेट शाळा, कॉलेज, त्याचबरोबर नगरपालिका, महानगरपालिकामध्ये ठेकेदारीवर तात्पुरत्या स्वरूपात किंवा हंगामी स्वरूपात किंवा दैनिक वेतनावर काम करणारे कामगार, त्याचबरोबर दुकाने, शोरूम, सिनेमा हॉल, त्याचबरोबर पेपर मीडिया संस्था, खाजगी बँका, त्याचबरोबर पतसंस्था, NBFC विमा कार्यालय, त्याचबरोबर पोर्ट ट्रस्ट म्हणजे बंदरे, त्याच ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीज म्हणजे विमानतळावर आउटसोर्सिंग मार्फत काम करणारे कामगार, त्याचबरोबर वेअर हाऊस शासकीय गोडाऊन किंवा खाजगी गोडाऊन, त्याचबरोबर इतरही असे अनेक ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी जर काही कामगार दैनंदिन रोजंदारीवर तात्पुरत्या स्वरूपात किंवा हंगामी स्वरूपात किंवा कंत्राटी बेसवर काम करत असतील तर त्या सर्वांसाठी ही योजना लागू आहे। या योजनेचे काय काय फायदे आहेत मित्रांनो, या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मिळत असतात। उदाहरणार्थ पहिला आपण पाहूया वैद्यकीय हित लाभ। संपूर्ण कुटुंबासाठी अमर्यादित म्हणजेच अनलिमिटेड व मोफत वैद्यकीय उपचार तुम्हाला मिळणार आहेत। यासाठी त्यांचे स्वतःचे काही दवाखाने आहेत, टाइप केलेले काही हॉस्पिटल सुद्धा आहेत। जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुमच्या जवळचं हॉस्पिटल तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर पुढचा लाभ आहे मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना जसे आजारी रजा व इतर रजा मिळतात अगदी त्याच धर्तीवर किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात फायदे या योजनेमार्फत कामगारांना मिळतात। उदाहरणार्थ रुग्णता हित लाभ। जर तुम्ही आजारी पडल्यामुळे कामावर गैरहजर राहिल्यास घर बसल्या तुम्हाला 70% पगार मिळू शकतो, तोही 90 दिवसासाठी। त्याचबरोबर गंभीर आजाराच्या बाबतीत या योजनेअंतर्गत जवळपास 34 प्रकारच्या गंभीर आजारामुळे तुम्ही आजारी पडल्यास व त्यामुळे जर तुम्ही कामावर गैरहजर राहत असलात तर त्या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या जवळपास 80% पगार मिळतो, तोही 2 वर्षापर्यंत मिळू शकतो, म्हणजे तुमची तब्येत पूर्णपणे बरी होईपर्यंत। त्याचबरोबर वाढीव आजारपणाचा सुद्धा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे जर समजा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया एखाद्या पुरुष कामगाराने केली, म्हणजे जर नसबंदी केली तर त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना 7 दिवस आणि महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत गर्भाशय शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांच्यासाठी 14 दिवस पगारी रजा मिळणार आहे। त्याचबरोबर मातृत्व लाभ, पुढचा लाभ आहे मातृत्व लाभ। कामगार महिला गरोदर असल्यास मातृत्व लाभ मिळत असतो। गर्भवती महिलांना पूर्ण दराने मातृत्व लाभ मिळत असतो, ज्यामध्ये 26 आठवड्यांची पगारी रजा समाविष्ट आहे, जी 1 महिन्यापर्यंत पुढे वाढवताही येऊ शकते। म्हणजे घर बसल्या तुम्हाला पगारही मिळणार आणि बाळाची काळजी सुद्धा घेता येऊ शकते। अशा प्रकारे हा मातृत्व लाभ महिलांना मिळणार आहे। त्याचबरोबर अवलंबिता हित लाभ। कामावर दुर्दैवाने अपघात होऊन मृत्यू झाल्यास कामगाराच्या कुटुंबियांना जीवनभर 90% पगार मिळतो। त्याच्यानंतर पुढचा आहे निवृत्ती कर्मचाऱ्यांना देखील वैद्यकीय हितलाभ मिळणार आहे। म्हणजेच काय तर हे निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नींना वार्षिक 120 रुपयांचा जर प्रीमियम भरला तर वैद्यकीय लाभ प्रदान करता येऊ शकतो। भविष्यामध्ये याची रक्कम बदलू पण शकते, त्यासाठी वेळोवेळी तुम्ही जाऊन ESIC च्या वेबसाईटवर चेक करू शकता। पुढचा लाभ आहे मित्रांनो अपंगत्व हितलाभ। जर
एखाद्या कामगाराला कायमस्वरूपी अपंगत्व किंवा तात्पुरते अपंगत्व आला असेल, उदाहरणार्थ नोकरीच्या ठिकाणी दुखापतीमुळे किंवा एखादा अपघात झाल्यानंतर जर अपंगत्व आला असेल तर त्या ठिकाणी कामगार पूर्णपणे बरा होईपर्यंत 90% पगार त्याला दिला जातो। त्याचबरोबर अंत्यसंस्काराचा खर्च सुद्धा आर्थिक मदतीच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे। उदाहरणार्थ दुर्दैवाने एखाद्या कामगारांचा जर मृत्यू झाला असेल तर कर्मचाऱ्यांच्या आश्रितांना म्हणजे किंवा कामगारांच्या कुटुंबियांना, त्याचबरोबर कामगाराचा अंतिम संस्कार करणाऱ्या व्यक्तीला 15,000 रुपये दिले जाऊ शकतात, इत्यादी नगदी स्वरूपातील फायदे आणि आर्थिक मदत दिली जाते। मित्रांनो नोंदणी कशी करायची आपण पाहणार आहोत। मित्रांनो, ही राज्य कर्मचारी विमा योजना आहे। 24 फेब्रुवारी 1952 ला सुरू झाली होती। त्यावेळेस फक्त 251 लोकांनी नोंदणी केली होती। आज भारतात जवळपास 4 करोड पेक्षा अधिक कामगार नोंदीत आहेत आणि महाराष्ट्रात जवळपास 48 लाखापेक्षा अधिक कामगार नोंदणी करत आहेत आणि 48 लाख कामगार आणि त्यांचे कुटुंबीय असे मिळून जवळपास 2 कोटी कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व आरोग्य विषयक लाभ मोफत दिले जातात। तर असं तुम्हाला वाटू शकतं की हे असं कसं काय शक्य आहे, तर मित्रांनो पहा काय आहे गंमत। 10 किंवा 10 पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या आस्थापनांना म्हणजे कंपन्या, फॅक्टऱ्या, जे कोणी कारखाने वगैरे असतील त्यांना कामगाराच्या वेतनाच्या जवळपास 0.75% रक्कम म्हणजे तुमच्या पगारातून 0.75% रक्कम व कंपनीकडून 3.25% रक्कम अशी एकूण 4% रक्कम थेट महामंडळाकडे जमा केली जाते आणि कामगार त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व आरोग्य विषयक लाभ मोफतपणे दिले जातात। कामगार कायद्याअंतर्गत ज्या कंपनी, कारखान्यात, आस्थापनात किंवा संस्थांमध्ये 10 किंवा 10 पेक्षा अधिक कामगार काम करतात त्यांना कामगारांची नोंदणी ESIC म्हणजेच राज्य कामगार विमा महामंडळाकडे करणं बंधनकारक आहे। त्यामुळे नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीचे मॅनेजर, HR किंवा कामगार प्रतिनिधी यांना संपर्क करायचा आहे आणि त्यांना तुमचे नाव राज्य कामगार विमा योजना म्हणजेच ESIC कडे नोंदणी करण्यासाठी विनंती करायची आहे। जर त्या ठिकाणी नोंदणी केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ESIC चा 17 अंकाचा जो नंबर असेल तो आपल्याला ESIC नंबर तो त्याच्याकडून घ्यायचा आहे। त्याचबरोबर पहचान कार्ड मागून घ्यायचे आहे। अशा प्रकारे तुम्ही नोंदणी करू शकता मित्रांनो आणि जीवनभर तुमचं आणि तुमच्या कुटुंबियाचं रक्षण तर करू शकता, त्याचबरोबर आर्थिक लाभही घेऊ शकता। बांधकाम कामगाराशी संबंधित महत्त्वाच्या माहितीसाठी योजना कट्टा या चॅनलला सबस्क्राइब करा।